तर नगरसेवकांना बोलू दिलं जात नसल्याचं नाशिकमध्ये ठाकरेंचे गटनेते आक्रमक झाले। विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आला। 4 तास फक्त सत्ताधाऱ्यांनाच बोलू दिलं जात आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं। तर पॉकेट मनी ही पालकांची जबाबदारी सरकारची नाही असं आनंद दवेंनी म्हटलेलं आहे। मुलींना 2000 देणं ही निवळ उधळपट्टी असल्याचं आनंद दवेंनी म्हटलं। विद्यार्थिनींना स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं देखील आनंद दवेंनी म्हटलं। माननीय पंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले की याच्यापुढे खर्च कमी करा, आपल्याकडे पैसे नाहीत असं सुद्धा सांगितलंय। तरी सुद्धा ही रेवडी फक्त मतदार खुश होण्यासाठी, युवा पिढी जी आता थोडीशी नाराज दिसते ती खुश होण्यासाठी का केलं जातंय। मुलींना पॉकेट मनी देणं हा पालकांचं कर्तव्य आहे, पालक करतील, शासन नाही। आता मुलींना देणार, कॉलेजची मुलं सुद्धा पैसे मागतील, मग ग्रॅज्युएटची लोक सुद्धा पैसे मागतील, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालाय। 40 पेक्षा जास्त तहसीलदार उपजिल्हाधिकारी बनलेले आहेत। महसूल विभागाच्या प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले। 22 नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती दिल्याचं देखील यावेळेला चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पदोन्नती प्रक्रियेचा तिढा सुटल्याचं देखील यावेळेला बावनकुळेंनी सांगितलं। जवळपास विचार केला या राज्यामध्ये आतापर्यंत या 1.5 वर्षामध्ये 950 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमोशन आम्ही केले आणि मोठ्या प्रमाणावर बदल या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। त्यांचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या हक्काचे संपूर्ण अधिकार जे आहेत कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्याच्या ते आम्ही त्या ठिकाणी त्यांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय। आमच्या कार्यकाळामध्ये महसुली अधिकाऱ्यांचे जे प्रमोशन मागच्या 20 वर्षापासून थांबले होते त्याचा सर्व प्रमोशन आम्ही पूर्ण केले आहेत। तर नवी मुंबईमध्ये मराठीसाठी परिवहन विभाग रस्त्यावर आले। मराठीसाठी धडे घ्या, रिक्षा चालकांनी नोटीस बजावून इशारा दिलाय। 1 महिन्यामध्ये मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर कारवाई अटळ आहे। परिवहन विभागाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आली। नोटीस देतोय, त्या नोटीसमध्ये त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। 1 महिन्यामध्ये त्यांनी ते वर्ग करायचे आहेत आणि त्या वर्गातनं मराठी शिकून मग ते प्रमाणपत्र मिळवायचे आहेत। त्याची आम्ही आता सध्या कारवाई करतोय। सकाळपासनं जवळपास 125 ते 150 गाड्या चेक केलेल्या आहेत। 20 गाड्यांना आम्ही ते नोटिसा इश्यू केलेल्या आहे। तर कल्याणच्या दुर्गाडी चौकामध्ये आरटीओची विशेष मोहीम पाहायला मिळते। सकाळपासून 100हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली। मराठी येत नसलेल्या रिक्षा चालकांना 1 महिन्यात मराठी शिकण्याची नोटीस देण्यात आली। अन्यथा बॅच आणि परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। कुठं जायचं, भाडं किती झालं अशा प्रवाशांशी होणाऱ्या मूलभूत मराठी संवादाची चाचणी घेतली जाते आहे।